नमस्कार। आज सुरुवातीलाच आम्हाला या कार्यक्रमाला वेळेस पोचता आलं नाही, त्याबद्दल मी तमाम जनतेची दिलगिरी व्यक्त करते। आपल्या बारामतीच्या पोटनिवडणुकीनंतर आणि निकाल लागल्यानंतर मी आज प्रथमच मतदारसंघात येत आहे, त्यामुळे मी तमाम बारामतीकर जनतेचे, मायबाप जनतेचे मी मनापासून आभार मानते। त्यांनी मला रेकॉर्ड ब्रेक मतदान देऊन विजयी केलं। हा सन्मान तमाम बारामतीकरांचा आहे। तमाम बारामतीकरांनी आदरणीय दादांवर दाखवलेल्या प्रेमाचा आणि विश्वासाचा आहे आणि मी म्हणून सदैव आपल्या ऋणात राहीन। इकडे येतानाच सकाळीच एक बातमी समजली की माजी आमदार उषाताई जगदाळे यांचं निधन झालेलं आहे। आपले सहकारी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरदेव जगदाळे यांच्या त्या मातोश्री, तसेच दौंड तालुक्याच्या माजी आमदार त्या होत्या आणि त्यांची ही दुःखद बातमी समजली ती अतिशय दुःखद आणि वेदनादायी आहे। मा म्हणून सर्वांना त्या परिचित होत्या। त्या 2 वेळा आमदार म्हणून, तर त्यांचे पती कृष्णराव उर्फ बाळासाहेब जगदाळे यांनी सुद्धा आमदार म्हणून दौंड तालुक्याची निष्ठेने सेवा केलेली होती। जगदाळे पाटील कुटुंब हे सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठे योगदान देणारं घराणं आहे। जनतेशी असलेली त्यांची आत्मीयता, साधेपणाने समाजासाठी बांधिलकी आपल्या सर्वांच्याच कायम लक्षात राहील। पवार कुटुंब आणि जगदाळे कुटुंब यांचा अनेक दशकांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि ते तसेच पुढे राहतील। त्यांना ईश्वरचरणी प्रार्थना की त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो। ओम शांती। तसेच आत्ताच थोड्या वेळापूर्वी मला अजून एक दुर्घटना समजली। पंढरी येथील नीरा डाव्या कालव्यामध्ये एक लहान मुलगा अझहर सरफराज अत्तार हा वाहून गेला आहे। मी पोलीस प्रशासन व पाटबंधारे विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाला तात्काळ शोध मोहीम राबवण्यासाठी सूचना केलेल्या आहेत। मी त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखामध्ये सहभागी आहे। आपल्या सर्वांचं आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब राजश्री शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाबाई आणि सर्वच पवित्र वंदनीय आत्म्यांना मी वंदन करते। मोरगावच्या श्री महेश्वराच्या चरणी नतमस्तक होते। आजचा दिवस हा आपल्या बारामती तालुक्यासाठीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक दिवस आहे। पुणे जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या वतीनं उभारण्यात आलेल्या या आधुनिक मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी आपण सर्वजण जमलेलो आहोत। या पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं उभारण्यात आलेल्या जिल्ह्यातील 45 मॉडेल PSCचे उद्घाटन व सर्वायकल कॅन्सर मुक्तीसाठी प्रोजेक्ट सेव्ह कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी आपल्या या होळ्या ठिकाणी तसेच जिल्ह्यातील 44 ठिकाणी उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील माझे सहकारी, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आणि ज्यांनी अतिशय बारामतीचं आणि या PSCचं उद्घाटन केलं ते माझे सहकारी नामदार प्रकाश आंबेडकर साहेब, तसेच ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित असलेले कृषी मंत्री दत्तामामा भरणे, मेघनाताई बोर्डीकर, खासदार डॉक्टर मेघाताई कुलकर्णी, खासदार श्री पार्थ पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार श्री विजयबापू शिवतारे,
आमदार श्री राहुलजी कुल, आमदार श्री शरदजी सोनवणे, आमदार श्री सुनील शेळके, आमदार श्री बाबाजी काळे, आमदार श्री शंकरभाऊ मांडेकर, आमदार श्री माऊली आबा कटके, सर्वच आजी माजी व आमदार व खासदार, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री विवेक वळसे पाटील, श्री जितेंद्र बडेकर, श्री अमोलजी नलावडे, तसेच ऑनलाईन पद्धतीने उपस्थित असलेले सर्व सन्मान्य जिल्हा परिषद सदस्य, सर्व पंचायत समित्यांचे सभापती, उपसभापती, पंचायत समिती सदस्य, लोकप्रतिनिधी, संबंधित गावचे सरपंच, वैद्यकीय अधिकारी, त्यांचे सर्व कर्मचारी, तसेच आता या ठिकाणी समक्ष उपस्थित असलेले पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती दीपालीताई हुलावळे, महिला व बालकल्याण सभापती अंकिता पाटील, बारामती पंचायत समितीचे सभापती किरणजी तावरे, उपसभापती शुभांगीताई आगवणे, जिल्हा परिषद सदस्य करणजी खलाटे, शुभांगीताई शिंदे, श्री पुरुषोत्तम जगताप, संगीताई कोकरे, पंचायत समिती सदस्य जितेंद्रजी पवार, आशाताई वायाळ, बाबा चोरमले, श्यामलाताई वाबळे, वैशालीताई कोकणे, श्री राणा देवकाते, श्री संभाजी नाना होळकर, श्री भाऊसाहेब करेज, राजवर्धन शिंदे, तालुक्यातील सर्वच सहकारी संस्थांचे पदाधिकारी, तसेच श्री बापूराव ठोंबरे होळ येथील मॉडेल PHC साठी ज्यांनी 2 कोटी रुपयांची भरीव आर्थिक मदत केली, त्या भारत फोर्सचे कंपनीचे श्री अमितजी कल्याणी आणि त्यांचे प्रतिनिधी श्री सदाशिव पाटील साहेब, बॉश कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री विनय डिसूजा व उदयसिंह खरात, तसेच पुणे जिल्हा परिषदेचे CEO श्री गजानन पाटील व त्यांची संपूर्ण क्रिएटिव्ह टीम, चंद्रकांत वाघमारे, उत्तम दिघे, भगवानराव पवार, डॉक्टर रामचंद्र हंकारे, डॉक्टर नवनाथ यमपल्ले, श्री किशोर माने, डॉक्टर मनोज खोमणे, डॉक्टर ज्ञानदीप राजगे, इंजिनियर्स पूनमताई गुजर, तसेच सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचारी, तसेच आजच्या वॅक्सिनेशनच्या कार्यक्रमाला मुक्त हस्ते मदत करणाऱ्या दानशूर संस्थांच्या, बँकांच्या आणि कंपनींच्या प्रतिनिधींची मी अत्यंत कृतज्ञतापूर्वक उल्लेख करू इच्छिते. ते म्हणजे कार्तिकनोस हेल्थकेअरचे फाउंडर आणि CEO श्री वेंकटरामन साहेब, युनियन बँकेचे रिजनल हेड श्री अभिषेक जैन साहेब, कार्किनोस हेल्थकेअरचे अधिकारी श्रीमती हेमलताजी तिवारी, डॉक्टर सोमी कामित, डॉक्टर कुणाल ओसवाल, मंत्रालयातील आमचे अधिकारी श्री अभिजित वगैरे, सर्व पत्रकार, मीडियाचे सन्मान्य प्रतिनिधी आणि उपस्थित सर्वच माझ्या बंधू भगिनींनो, जिल्हा परिषदेने साकारलेल्या विविध लोकोपयोगी आणि नाविन्यपूर्ण योजना आज संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक ठरत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी नासा इस्रो भेट योजना, एकल माता योजना सारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमांची दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनी राज्यभर राबवण्याचा निर्णय घेतला आणि ही आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या अनेक योजनांची नांदी इतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी घेतली आहे. त्या संस्था आज आपल्या जिल्हा परिषदेशी संपर्क साधत आहेत. हेच आपल्या कामाचे यश आहे असं म्हणायला हरकत नाही. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे जिल्हा परिषदेने आज एकाच दिवशी एकाच वेळी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते 55 मॉडेल PHCचे उद्घाटन अत्यंत साध्या आणि नियोजन पद्धतीने आयोजित करण्यात आले. त्यामुळे अनावश्यक खर्चाला आळा बसून मोठी बचतही झालेली आहे आणि ही बाब अत्यंत स्तुत्य आणि अनुकरणीय आहे. त्याबद्दल मी खास करून पुणे जिल्हा परिषदेचे मनापासून अभिनंदन करते. त्याचबरोबर आज विविध कंपन्यांच्या CSRच्या माध्यमातून सर्वायकल कॅन्सर फ्री बारामती फॉर मदर्स अँड डॉटर्स या उपक्रमाचा औपचारिक शुभारंभ होत आहे. ही केवळ आरोग्य मोहीम नाही तर आपल्या माता भगिनींच्या सुरक्षित आणि निरोगी भविष्याचा व्यापक पाया आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून बारामती तालुक्यातील 30 ते 65 वयोगटातील प्रत्येक महिलांची मोफत HPV आणि DNA चाचणी आणि 9 ते 14 वयोगटातील मुलींना HPV लसीकरण उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
या माध्यमातून आपण तालुक्यातील प्रत्येक आई आणि मुलींचा कॅन्सर विरुद्ध संरक्षण कवच देण्याचं ठरवलेलं आहे। आशा सेविका, आरोग्य कर्मचारी, शाळा, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे आणि तो गावागावात राबवला जाणार आहे। बारामतीला गर्भाशय मुखाच्या कर्करोगमुक्त करण्याचा आपला निर्धार आहे। या उपक्रमाला CSRच्या माध्यमातून सहकार्य करणाऱ्या सर्व कंपन्यांचे मी मनापासून आभार मानते। आरोग्यम धनसंपदा असं आपण नेहमीच म्हणत असतो आणि त्यामुळे प्रत्येकानं आपल्या आरोग्याची काळजी घेणं आणि आरोग्य हे धन म्हणूनच आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे। करोनानंतरच्या काळामध्ये हे आपल्या सगळ्यांनाच चांगलं समजलेलं आहे। प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, सुलभ आणि वेळेवर सेवा मिळण्याचा ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी असं मी मानते आणि याच विचारामधून मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र ही संकल्पना पुढे आली। पुणे जिल्हा हा आरोग्य सुविधांच्या दृष्टीनं राज्यामध्ये नेहमीच आघाडीवर राहिलेला प्रदेश आहे। ग्रामीण आणि शहरी भागात व्यापक आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी म्हणूनच संपूर्ण यंत्रणा कामाला कार्यरत आहे। मात्र बदलत्या काळानुसार ग्रामीण आरोग्य व्यवस्थाही आधुनिक आणि सक्षम होणं तितकंच गरजेचं आहे। त्यासाठी मॉडेल PSCची ही संकल्पना पुढे आली। मॉडेल PSC केंद्र म्हणजे आधुनिक सुविधा, प्रशिक्षित डॉक्टर, कुशल कर्मचारी, मातृत्व व बाल सेवाय, रोग प्रतिबंध, जनजागृती आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर असलेलं सर्वसमावेशक आरोग्य केंद्र आहे। या केंद्रामध्ये मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डिजिटल हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम, सुसज्ज प्रसूतिगृह, स्वच्छ आणि गुणाभिमुख वातावरण यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे ग्रामीण नागरिकांना शहरासमान दर्जाची आरोग्य सेवा आता आपल्या गावातच मिळणार आहे। आज पुणे जिल्ह्यातील 110 पैकी 45 प्राथमिक आरोग्य केंद्र मॉडेल PSC प्रक्रियेत आहेत। त्यापैकी 19 केंद्राचं अत्याधुनिक नूतनीकरण पूर्ण झालं असून ती पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत। 7 केंद्रांची कामं प्रगतीपथावर असून लवकरच ती पूर्ण होतील। 29 केंद्रामध्ये प्रसूतिगृह आणि शस्त्रक्रिया विभागांचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे। या कामामध्ये CSRच्या फंडामधून अनेक संस्थांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे। बॉश इंडियाने 8 प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निधी उपलब्ध करून देत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, प्रसूतिगृह आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणं उपलब्ध करून दिली। त्याबद्दल बॉश इंडियाचे प्रमुख आणि प्रोग्राम मॅनेजर श्री सूरज जाधव यांचे मी मनपूर्वक आभार मानते। तसेच भारत पोलचे उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री बाबा कल्याणी साहेबांनी होळ मॉडेल PSCसाठी 2 कोटी रुपयांचा निधी दिला। त्याचबरोबर या कामामध्ये योगदान देणाऱ्या श्रीमती लीला देशपांडे यांचेही मी विशेष आभार मानते। आज आपण केवळ एक प्रकल्पाचं उद्घाटन करत नाही तर ग्रामीण आरोग्य केंद्राची सुरुवात करत आहोत आणि संपूर्ण आरोग्य दृष्टीमागे एक दूरदृष्टी असते आणि ती म्हणजे जी दूरदृष्टी होती ती म्हणजे आदरणीय अजितदादांची। आदरणीय दादांनी पुणे जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेत सुधारणा व्हावी यासाठी अत्यंत महत्त्वाची पावले उचललेली आहेत हे आपल्या सर्व बारामतीकरांना माहीत आहे। मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र ही संकल्पना त्यांच्याच प्रेरणेतून पुढे आली। आरोग्य हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, आपल्याला सगळ्याला माहिती आहे। कोरोनाच्या अत्यंत कठीण काळातही त्यांनी राज्याची अर्थव्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था दोन्ही सक्षमपणे सांभाळली। त्या काळात पुणे जिल्ह्यातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवत त्यांनी समन्वयासाठी नियमित बैठकाही घेतलेल्या आपल्याला सगळ्यांना आठवत असतील आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेला बळ दिलं गेलं आणि प्रत्येक नागरिकाला वेळेत उपचारात मिळावे यासाठी त्यांनी रात्रंदिवस प्रयत्न केलेले आपल्याला सगळ्यांना आठवत असतील। आणि त्यांच्या दृष्टीतून बारामतीमध्ये शासकीय आणि वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आणि शासकीय नर्सिंग कॉलेज उभं राहिलं। आता लवकरच शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या भव्य आणि अत्याधुनिक नव्या इमारतीचं ही लवकरच उद्घाटन होणार आहे। देशातील सर्वात सुंदर आणि आधुनिक वैद्यकीय शैक्षणिक संकुलापैकी एक संकुल म्हणून ते यापुढे ओळखलं जाईल।
त्याचबरोबर बारामतीमध्ये अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी हेच आदरणीय दादांचं स्वप्न होतं आणि ते आपण सगळे मिळून साकार करूया. पुणे जिल्हा परिषदेने उचललेले हे पाऊल अत्यंत कौतुकास्पद आहे. आदरणीय दादांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण आरोग्य चळवळ अधिक वेगाने आणि व्यापक स्वरूपात पुढे नेण्याची आजची गरज आहे. होळ, मोरगाव आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विविध ठिकाणी मॉडेल PHC सेंटर उभारल्यामुळे नागरिकांना उपचारांसाठी शहरात जाण्याची आता गरज नाही. आणि ही केंद्र उभारणी जितके महत्त्वाचे आहे तितकेच ती सशक्त ठेवणं आणि त्यांचा योग्य वापर करणं ही आपली सर्वांचीच सामूहिक जबाबदारी आहे. या निमित्तानं मी या ग्रामस्थांना आवाहन करते की आरोग्याबाबत जागरूक रहा, आरोग्याच्या नियमित तपासण्या करा आणि या सेवांचा जास्तीत जास्त लाभ घ्या. नागरिकांचे आरोग्य चांगले तरच देशाचे भविष्य उज्ज्वल. हेल्थ इज वेल्थ हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे प्रत्येक गाव आरोग्य संपन्न करण्याचा निर्धार आपण सर्वांनी करूयात. मॉडेल PHCच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री विल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक बळसे पाटील, सर्व समित्यांचे अध्यक्ष, पंचायत समित्यांचे सभापती, उपसभापती, सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गजानन पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करते. आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देते. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने अशा लोकाभिमुख आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाला नेहमीच बळ दिलेलं आहे. यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांचंही मी मनापासून अभिनंदन करते आणि आभार मानते. आपण सर्वांनी मिळून आरोग्यदायी, सक्षम आणि समृद्ध महाराष्ट्र घडवूया असं आवाहन करते. तसेच आज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे. त्यानिमित्तानं मी त्यांना त्रिवार वंदन करते व आपल्या सर्वांना या निमित्तानं हार्दिक शुभेच्छाही देते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वहिनी. सगळेजण जागेवर थांबूया. आभार व्यक्त होणार आहेत. या ठिकाणी बारामतीत भविष्यात होणाऱ्या मोठ्या प्रकल्पांचं सूतोवाच करून भविष्यातील बारामती कशी असेल याची नांदी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. यानंतर मी विनंती करणारे ॲडिशनल CEO साहेब चंद्रकांतजी वाघमारे आभार व्यक्त करतील. पुणे जिल्हा परिषदच्या वतीनं 45 मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्घाटनाच्या निमित्त